नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 29 ऑगस्ट 2021. संध्याकाळचे 5:30 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. क्रिप्टो कॅन एलिव्हेट द फायनान्शियल फॉलआउट फॉर पीपल इन अफगाणिस्तान. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये आत्ता जो काही प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे खूप 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 वेगवेगळ्या प्रकारचे इश्यूज तिथे होतात आणि त्याचा फायनली अर्थ हा निघतो की नॉर्मल जे तिथले नागरिक आहेत त्यांचा जीव धोक्यात आहे. सगळ्या गोष्टी तर मान्य आहेत मला, पण आणखीन एक गोष्ट की ज्यामुळे त्यांचा जीव पुन्हा एकदा धोक्यात येऊ शकतो ते म्हणजे की तिथली बँकिंग सिस्टीम किंवा मग ट्रान्झॅक्शन्ससाठी तिथे जास्त करून कॅश वापरली जाते. समजा तर कॅश सिटिझन्स पर्यंत पोहोचत नाहीये कारण सेंट्रल बँकेचे ॲसेट्सच डायरेक्टली US गव्हर्नमेंटने फ्रीज केलेले आहे. आता एखाद्या देशाला दुसऱ्या देशाचे ॲसेट्स फ्रीज करायचा अधिकार का मिळतो, कसा मिळतो, याचा तुम्ही खरंच अभ्यास करायची गरज आहे असं मला वाटतं. आणि त्यातून मग तुम्हाला हळूहळू कळायला लागेल की काय प्रकारची ही सिस्टीम बनवलेली आहे. काही एलिट्सने मिळून बनवलेली सिस्टीम आहे आणि त्याचा अभ्यास तर नॉर्मली मला नाही वाटत की कुठल्या सिलेबसमध्ये तुम्हाला ते शिकायला मिळेल किंवा काही मिळेल. तुम्हाला स्वतःहून नीट पद्धतशीरपणे रिसर्च करावं लागेल. थर्ड पार्टी म्हणजे आपल्याला या गोष्टीतून आधी दूर जावं लागेल आणि मग बघावं लागेल ही गोष्ट नक्की काय आहे. बरोबर, कारण जर तुम्ही फारच जवळून एखादी गोष्ट बघत असाल तर तुम्हाला ती वस्तू किंवा ती गोष्ट किंवा ती घडणारी घटना जी आहे ती तुम्हाला संपूर्ण समजू शकत नाही. बरोबर, जर तुम्ही त्या गोष्टीत इन्व्हॉल्ड असाल किंवा जर तुम्ही तेच सत्य म्हणून मानत आलेलं असाल आजपर्यंत तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, कुठे इश्यूज आहेत हे समजणार नाही. बरोबर, आता आज समजते आपल्याला की सेंट्रल बँकेचे ॲसेट्स फ्रीज करून US गव्हर्नमेंट नक्की त्यांचं काय अचीव करणार आहे. बरोबर, तर त्यांचं समजा गोल असा असेल की तालिबानला काहीतरी करून थांबवावं किंवा कोणाला जे कुठले तिथले बॅड ऍक्टर्स असतील. फक्त मी अफगाणिस्तानबद्दल आता ही न्यूज आली म्हणून डिस्कशन झालं, नाही तर जगात कुठल्याही देशामध्ये समजा काही प्रॉब्लेम्स असतील तर हे दादागिरी करून तिथे जाऊन बसतात आणि सगळ्यांना लोक शांततेचे धडे शिकवतात जे स्वतः 35 ते 40 वर्षांमध्ये एकही दिवस त्यांचा स्वतःचा शांततेत गेलेला नाहीये. कंटिन्युअस इन अ स्टेट ऑफ वॉर. आणि त्यामुळेच अमेरिकन डॉलर ही जगाची करन्सी मानली जाते, कारण तुम्ही जर अमेरिकन डॉलर नाही वापरले तर आम्ही तिथे येत आहोत. हेच ऍडव्हर्टिजमेंट कंटिन्युअसली सगळीकडे चालू असतो थोडक्यात. एनिवेज 20 वर्ष तिथे राहून अफगाणिस्तानमध्ये राहून सगळं करण्याचं जे काही केलेलं आहे अमेरिकेने आणि शेवटी पुन्हा एकदा तेच घडलं जे ते थांबायला गेले होते. त्यामुळे एक थोडासा त्यांनी अभ्यास करावा की आपल्याला नक्की अचीव काय करायचंय या सगळ्या कारभारांमधून. आणि पुढचं आपण डिस्कशन सुरू करूया. आय एम सॉरी, मला पॉलिटिक्समध्ये उतरायला म्हणजे पॉलिटिक्सच्या लेवलला जाऊन काही बोलायला मला आवडत नाही, कारण आपण त्या लेवलला राहणारे लोक नाही आहोत. आपण एज्युकेशनलिस्ट किंवा आपण रिसर्च किंवा आपण टेक्निकल गोष्टींमध्ये खेळणारे लोक आहोत. तर त्या बाबतीतच आपण सहसा डिस्कशन कंटिन्यू करूया. मी ट्राय करेन या बाबतीत न बोलण्याचं, पण कसं होतं की कधी कधी काही गोष्टी मनाला खटकल्या की त्या बाबतीत काही ना काही वक्तव्य निघतं माणसाचं आणि कसं निघालं हे माझं मत आहे. असं नाही की हे मत खरं असेल किंवा खोटं असेल किंवा काही असू शकतं. बरोबर, हे एक तुम्हाला मनातून तुम्ही प्रवृत्त झाला पाहिजेत की या गोष्टीचा नक्की अर्थ काय निघतो किंवा याच्यामुळे कसे प्रॉब्लेम्स होतात. सेंट्रल बँकिंग सिस्टीममुळे फ्रॅक्शनल रिझर्व्ह बँकिंग सिस्टीम म्हणजे काय, सगळं जग अमेरिकन डॉलरला बॅकिंगला ठेवून मग आपल्या नोटा का छापतात किंवा कॉइन का बनवतात, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास करायची गरज आहे असं मला वाटतं. म्हणून या टॉपिक्स बाबतीत मी थोडंसं जास्त बोलतो किंवा मग थोडंसं वेगळ्या प्रकारे बोलतो. बाकीच्या गोष्टी आपण नॉर्मली अगदी काय म्हणतो आपण त्रयस्थ माणसाप्रमाणे आपण कव्हर करतो टॉपिक. सहसा मी एक्सायटेड नसतो, सहसा मला वाईट पण वाटत नाही त्या गोष्टींचा आणि सहसा मला आनंदही होत नाही. पण ही गोष्ट अशी आहे की या गोष्टीबद्दल काहीतरी सगळ्यांना वाटलं पाहिजे, म्हणून एवढं सगळं या बाबतीत पुढे वळूया. थोडक्यात त्यांचं म्हणणं काय की क्रिप्टो करन्सीचा जर वापर केला गेला अफगाणिस्तानमध्ये तर तिथले जे प्रॉब्लेम्स आहेत आत्ता जे आहेत ते सॉल्व्ह होऊ शकतात. आत्ता काय प्रॉब्लेम आहे की अमेरिकन गव्हर्नमेंट्स त्यांचे जे कोणी त्यांचे फ्रेंड्स किंवा मग अलाइड स्टेट्स किंवा मग अलाइड पार्टनर्स प्लस फेडरल रिझर्व्ह अमेरिकेची सेंट्रल बँक या सगळ्यांनी मिळून अफगाणिस्तानच्या सेंट्रल बँकेचे सगळे ॲसेट्स सीज केलेत, लॉक केलेत, जप्त केलेत, व्हॉट एव्हर जे काय असेल ते. त्यामुळे तिथे पैसा नाहीच आहे आता अफगाणिस्तानमध्ये. इव्हन बँकांकडे पण पैसा नाहीये. तर मग आता ट्रान्झॅक्शन होतील कशी, तर या बाबतीत हा एक छान यांनी कव्हरेज दिलेला आहे. तुम्ही शांतपणे वाचून घ्या असं मला वाटतं. थोडक्यात त्यांचं म्हणणं असं आहे की
तिथे कॅश नसल्यामुळे आता काय झालेलं आहे आणि अराउंड एक 20-25 हजार लोक तिथे राहिलेले आहेत अफगाणिस्तानमध्ये. हे बघा या, तर तिथे थोडेफार एक काही एनजीओ जे तिथे अजूनही काम करत आहेत, त्यांचं टार्गेट काय आहे की काहीतरी करून या लोकांना इथून अमेरिकेला पाठवण्याची सोय करावी. म्हणजे ज्यांनी यांचे ऍसेट्स फ्रीज केले तिकडेच परत त्यांना पाठवायचं. ओके. आणि ते तिथे इमर्जन्सी विजाचं वगैरे प्रयोजन करतायत आणि त्यासाठी फंड रेज करण्यासाठी ते बिटकॉइन, इथेरियम, बिटकॉइन कॅश, लाईट कॉइन, झी कॅश, आता हे जेमिनी डॉलर आहे, नंतर बॅलन्सर आहे, यर्न फायनान्स आहे, पॉलिगॉनचं मॅटिक आहे, सिंथेटिक्स टोकन आहे आणि बँकॉर नेटवर्क आहे. तर या सगळ्या क्रिप्टो करन्सीज त्या ऍक्सेप्ट करायला तयार आहेत. तिथले जे कुठे एनजीओज असतील त्यांची नावं इथे दिलेली नाहीयेत आणि मग ते फंड्स रेज करून मग या लोकांसाठी इमर्जन्सी कुठल्या प्रकारचा विजा असेल, तो एक वेगळ्या प्रकारचा विजा असेल कुठला तरी, इमिग्रंट विजा, तर हा परमनंट असेल कसा असेल हे सगळं आता फार नंतरची गोष्ट आहे. पण त्यांना तिथून आधी जीव वाचवून बाहेर निघणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हे एनजीओज प्रयत्न करतायत. ठीक आहे, ही एक बघितली की बाबा म्हणजे हे आपण पॉझिटिव्ह गोष्ट आधी बघितली, निगेटिव्ह गोष्ट नंतर बघूया. ही बघा, Afghanistan's economic crisis. No one has money, says Afghani banker after US seized central bank's assets. Afghani citizens can't afford daily expenses as money runs dry. म्हणजे तिथले कम्प्लीट पैसे जे होते ते सगळे उचलून नेलेले आहेत असं म्हणू शकता, किंवा सेंट्रल बँकेकडेच जर ऍसेट्स नसतील तर काय करणार. बरोबर. आता हे बरोबर यांनी म्हटलेलं आहे, इफ यू एव्हर फील युजलेस रिमेंबर, जर तुम्हाला असं वाटलं की तुमच्या जगात कुठे काही उपयोगच नाही किंवा तुम्ही काही करू शकलेले नाही आहात, तर हे बघा, लक्षात ठेवा, इट टूक 20 years, trillions of dollars and 4 US presidents to replace the Taliban with Taliban. म्हणजे 20 वर्ष ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स खर्च करून आणि 20 वर्ष तिथे राहून, म्हणजे त्यांचं जे काही काय म्हणतो आपण आर्मी किंवा जी तुकडी असेल किंवा जे काय असतील तिथे 20 वर्ष ऑक्युपेशन करून ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स खर्च करून 4 US प्रेसिडेंट बदलले तेवढ्या काळात. त्यानंतर सक्सेसफुली यांनी काय केलं की तालिबानला बदलवून परत तालिबान आणलं. तर हे म्हणजे फनी नोटवरती आपण म्हणतोय, बट इश्यूज खूप सिव्हिअर आहेत, सिरियस आहेत. आणि अँड्रियास अँथोनोपौलसचं जबरदस्त वाक्य आहे की करन्सी ही एक अशी गोष्ट आहे की जिच्याबद्दल तुम्हाला कधीच माहिती ठेवायची गरज नसते की ते कसे काम करते. ओके. म्हणजे करन्सी कशी काम करते हे तुम्हाला जाणून घ्यायची सहसा गरज पडत नाही, पण कधीपर्यंत, जोपर्यंत करन्सी काम करणं बंद करत नाही. जेव्हा करन्सी काम करणं बंद करते, कुठल्याही देशाची, कुठल्याही प्रकारची, काही का असेल, जेव्हा करन्सी काम करणं बंद करते तेव्हा प्रत्येकाला करन्सी म्हणजे काय आणि ती कशी काम करते, त्याच्यामध्ये काय इश्यूज झाले, आता का फेल झाले, हे समजून घ्यायची गरज पडते. सो आपण झिम्बाब्वियन नाही नसाल, तुम्ही व्हेनेझुएला मधले नसाल, तुम्ही अफगाणिस्तान मधले पण नसाल, तुम्ही बहुधा इथे कुठेतरी मुंबई पुण्यात असाल किंवा जगात कुठेही असाल, मराठी बोलणारे असाल म्हणून तुम्ही हे बघत असाल, तर ऍटलिस्ट अभ्यास करून ठेवा. हे माझं रोजचं वाक्य आहे, तेच पुन्हा एकदा बोलेन, अभ्यास ऍटलिस्ट थोडा थोडा केलेला पाहिजे आपण प्रत्येक टॉपिकचा. इम्पॉर्टंट क्रिप्टो वॉलेट्स, अन इम्पॉर्टंट बॅटल फ्रंट टू गेन वॉलेट शेअर अँड माइंड शेअर. आता तसं एक कुठल्याही डोमेनमध्ये एक कॉम्पिटिशन असते. जसं आता समजा फूड डिलिव्हरी सिस्टीम जर म्हटली तर त्याच्यामध्ये फूड पॅन्डा आहे, झोमॅटो आहे, आणखीन 4, 5, 10, 15 नावं असतील. तर या सगळ्यांची कॉम्पिटिशन काय असते की माझा मार्केट शेअर एवढा आहे, माझ्याकडे एवढे युजर्स आहेत, दररोज आमच्या एवढ्या ऑर्डर सेटल होतात. आता हे झालं फूड डिलिव्हरी सर्व्हिसचं. असंच तुम्हाला वेगवेगळ्या फील्डमध्ये वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स दिसतील. तर तशीच एक कॉम्पिटिशन इथे चालते सध्या, म्हणजे आधीपासूनच आहे. वेगवेगळे क्रिप्टो करन्सीचे वॉलेट्स आहेत. तर त्यातले काही असे आहेत की जे कस्टोडियल वॉलेट्स आहेत, और रादर त्यांना आपण असं म्हणू शकतो की ते तुम्हाला प्रायव्हेट कीज देत नाहीत, होस्टेड वॉलेट आहेत. काही वॉलेट्स आहेत जे तुम्हाला कम्प्लीट फ्रीडम देतात. असे भरपूर प्रकारचे वॉलेट असताना आता युद्ध सुरू होतंय हळूहळू की एक्स वॉलेटमध्ये एवढे आहेत, वाय वॉलेटमध्ये एवढे कस्टमर्स आहेत, झेड वॉलेटमध्ये तेवढे आहेत, आणि मग त्याच्यामध्ये मग जास्तीत जास्त मार्केट शेअर वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. तसंच आणखीन गोष्टी ज्या घडतात त्या की वेब 3.0 मध्ये वॉलेट्सची एक वेगळीच कॅटेगरी येणार, बरोबर. त्यानंतर जिथे स्टेकिंग मॉडेल आहे तिथे वेगळं काहीतरी होणार आहे. नंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे की जिथे तुम्हाला इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत
तर ते काही नॉर्मल वॉलेट्समध्ये ठेवतील नाही ठेवणार भरोसा नाही, कारण त्यांना शेवटी त्यांच्या एरियातल्या रेग्युलेटर्सचे सगळे नियम पाळायचे असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी मे बी कस्टमाइज वॉलेट्स ते डेव्हलप करून घेत असतील, किंवा त्यांनी विकत घेतलेली वस्तू त्यांना काही म्हणजे इच्छा नसताना सुद्धा एखाद्या रेग्युलेटेड कस्टोडियनकडे ठेवायला द्यावी लागत असेल. म्हणजे मी घेतले XYZ नंबर ऑफ बिटकॉइन किंवा काही जे काय असेल ते, आणि मी स्वतःकडे ठेवू शकत नाही. मला कुठल्या तरी एका कस्टोडियल सर्व्हिसेसकडे जावं लागतं, बाबा माझे बिटकॉइन सांभाळा. कारण काय की रेग्युलेशन मध्ये असं म्हटलं की अशा प्रकारचे असतात स्टोरेजचे हे पाहिजेत नियम. तर हे सगळं कितपत आता पुढे कुठल्या दिशेने जातं हे खूप इंटरेस्टिंग आहे. याचा नक्की अभ्यास करा. पुढच्या बातमीकडे आपण वळलं पाहिजे. फक्त त्यातल्याला तेवढं लक्षात ठेवा की तुम्ही इंडिव्हिज्युअल लेवलला जर काही करत असाल तर एक्सचेंजेसमध्ये जास्त फंड्स ठेवू नका. तुमच्या वॉलेटला, अशा वॉलेटला जिथे प्रायव्हेट कीज तुमच्याकडे असतात आणि तुम्ही बॅकअप फ्रेजचा प्रॉपर बॅकअप घेतलेला आहे 2-3 वेळा, आणि कुठेही शेअर केलेले नाहीयेत ते वर्ड्स. तुम्ही बॅकअप फ्रेज किंवा सीड फ्रेज मधले कुठेही शेअर करू नका. वर्ड्स कुठल्याही डिजिटल माध्यमातून स्टोअर करू नका. स्क्रीनशॉट काढू नका, ईमेल करू नका, व्हॉट्सअप पाठवू नका, SMS करू नका. शुद्ध पद्धतशीरपणे कागद आणि पेन घ्यायचं आणि ते 12 शब्द, 16 शब्द, 20 शब्द, 24 शब्द जेवढे असतील तुमच्या प्रकारच्या वॉलेटमध्ये ते लिहून काढायचे. नंतर वॉलेट डिलीट करायचं, हे शब्द वापरून परत रिस्टोर करून बघायचं. सगळं होत असेल तर त्या वॉलेटला सिक्युअर मानायचं आणि त्याच्यामध्ये फंड स्टोअर करायचे. ओके, पुढच्या बातमीकडे वळूया. Bitcoin's key momentum metric just flashed bearish with BTC price pinned under $50,000. आता बिटकॉइन मधलं एक महत्वाचं RSI आपण मानतो, म्हणजे बरेच जण त्याच्यावरती सुद्धा ट्रेडिंग करतात की RSI कसं हलतंय, कुठे वर चाललंय, खाली चाललंय. RSI 15 झालं की विकत घ्या, किंवा 15च्या खाली गेलं की विकत घ्या असं म्हणतात काही लोक. 60च्या वरती गेलं की विकून टाका. असं भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे परफेक्शनिस्ट आणि वेगवेगळ्या प्रकारचे सजेशन्स येतात. त्यातलं परफेक्ट कुठलं आहे ते आपण तर म्हणजे नॉर्मली कोणी जाणू नाही शकत. पण आता मी जे म्हटलं RSI कमी झाल्यावरती घ्या आणि वाढल्यावरती विका, हे बरेच लोक फॉलो करतात. ओके, तर मग आता काय होतंय की बेरिश डायव्हर्जन्स म्हणजे आता थोडक्यात हा ग्राफ वर चाललाय आणि RSIचा ओव्हरऑल ग्राफ जो आपण म्हटलं आता सध्याचा, तर तो खाली चाललाय. तर आय थिंक दिस इज कॉल्ड एज बेरिश डायव्हर्जन्स. मी पॅटर्न्स आणि या गोष्टींमध्ये जास्त बिलीव्ह करत नाही, कारण मी शॉर्ट टर्म ट्रेडिंग मध्येच बिलीव्ह करत नाही. ओके, पण तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर या गोष्टींचा नक्की अभ्यास करा. सध्याचं असं म्हणणं आहे की बिटकॉइन आणखीन थोडा खाली जाऊ शकतो जर $50,000 लवकर पोहोचला नाही तर. पुढच्या बातमीकडे वळूया. हाऊ डज द इन्फ्रास्ट्रक्चर बिल अफेक्ट द मायनिंग इंडस्ट्री इन द US? तर आतापर्यंत आपण जे उघडत बसलो होतो चंदन, कंटिन्युअस बऱ्याच वेळा, कमीत कमी 7-8 वेळा, 10 वेळा आपण ही बातमी कव्हर केलेली आहे. तीच परत एकदा आलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की काय नक्की एक्झॅक्ट प्रॉब्लेम आहे ते त्यांनी सांगायचा प्रयत्न केलाय. तर प्रॉब्लेम हा आहे की ब्रोकर म्हणजे काय? तर ब्रोकर म्हणजे डिक्शनरीनुसार काय असतं, कोणतरी माणूस की जो एक वस्तू विकत घेतो आणि विकतो, म्हणजे ट्रेडिंग करतो. किंवा कोणतरी असा माणूस की जो कॉन्ट्रॅक्ट्स विकत घेतो, फ्युचर्स विकत घेतो, किंवा काहीतरी वस्तू विकत घेऊन दुसऱ्याला विकतो, किंवा मध्यभागी तो असतो, इकडून घे आणि इकडे दे. हे असं काही करून कमिशन खाणं किंवा व्हॉट एव्हर तुम्हाला जे म्हणायचं असेल ते, हे काम करणारा म्हणजे ब्रोकर असतो, बरोबर. पण इथे यांनी इन्फ्रास्ट्रक्चर बिलमध्ये काहीच्या काही डेफिनेशन टाकून दिलेली आहे. ही बघा, एनी पर्सन हू इज रिस्पॉन्सिबल फॉर रेग्युलरली प्रोव्हाइडिंग एनी सर्व्हिस इफेक्टिवेटिंग ट्रान्सफर्स ऑफ डिजिटल ॲसेट्स ऑन बिहाफ ऑफ अनदर पर्सन. आता ही इतकी बावळट सारखी आणि अर्धवट डेफिनेशन किंवा मुद्दामून घाण प्रकारे डिफाईन करायचा प्रयत्न केलेला आहे ब्रोकरला, जेणेकरून सगळेच लोक त्याच्या अखत्यारीत येतील. ठीक आहे, त्याच्या सर्कल स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये येतील, आणि मग कुठल्याही प्रकारच्या बिझनेसला मध्येच जाऊन सांगता येईल तुम्हाला दुकान बंद करावं लागेल, कारण तुम्ही या नियमानुसार ब्रोकर आहात आणि तुम्ही 1.5 करोड ट्रान्झॅक्शन आतापर्यंत मागच्या 1 वर्षामध्ये तुमच्या मायनिंग फार्मने हे केलेले आहेत, कन्फर्म केलेले आहेत ब्लॉकमध्ये. पण तुम्ही कोणी कोणाला पाठवले, किती पाठवले, कुठे पाठवले, इनिशिएटिंग लोकेशन काय होतं, डेस्टिनेशन लोकेशन काय होतं, हे सगळं, प्रॉफिट काय झाला, लॉस काय झाला, या सगळ्या गोष्टी पाठवल्या नाही. आता या माणसांना एवढं डोकं पाहिजे की मायनरला काय माहिती की नक्की लोकेशन काय आहे, मायनरला काय माहिती नक्की त्या माणसाने $2 पर बिटकॉइननी विकत घेतले होते की 50 लाख रुपये पर बिटकॉइननी विकत घेतले होते. आणि ट्रान्झॅक्शन करताना, सेंड रिसिव्ह करताना तो सेल करतोय की सेल करत नाहीये हे कसं कळणार त्याला? समजा मी माझ्या एखाद्या रिलेटिव्हला पाठवले, तर त्याला तुम्ही सेल ऑर्डर म्हणून पकडणार का? नाही ना, ते ट्रान्झॅक्शन आहे, फक्त मी पाठवतोय इकडून तिकडे.
एक्सचेंज मधलं ट्रान्झॅक्शन असेल हे कशावरनं, तर या गोष्टींचं डोकं लावायला पाहिजे या गोष्टींमध्ये काहीतरी, आणि एक प्रॉपर पॉलिसी डिझाईन केली पाहिजे आणि योग्य ती लँग्वेज वापरली पाहिजे. जर खरंच यांना काही करायचं असेल या फील्डमध्ये, आणि आता ज्या स्पीडने अमेरिकेमध्ये आणि डेव्हलप कंट्रीजमध्ये मायनिंग ज्या स्पीडने वाढतंय, म्हणजे ईस्टकडून, आता ईस्टमध्येच होतं मायनिंग, म्हणजे एशियामध्ये सगळ्यात जास्त मायनिंग चालायचं. भारतात तर काही ठिकाणच नाही, भारतात काहीही होत नाही. चायनामध्ये मायनिंग चालायचं फार मोठ्या प्रमाणावरती, 85% जवळजवळ मायनिंग चायनामध्ये होतं, आणि आता ते हळूहळू आफ्रिका, अमेरिका, युरोप या दिशेने चाललेलं आहे, रशियातही चाललंय. तर हे जे अमेरिकेत जे जाणार आहे काम, जे काही मोठ्या प्रमाणावरती आता चालू आहेत कामं, तर ते अचानक बंद पाडण्याच्या दिशेने जर जायचं असेल तर ही डेफिनेशन परफेक्ट आहे. ओके, कारण कुठलाही मायनर ही या प्रकारची माहिती जी आहे, जी नॉर्मल रेग्युलेटर्सला हवी असते, की किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला, डेस्टिनेशन ऍड्रेस, सोर्स ऍड्रेस, ऍक्च्युअल ऍड्रेस, ओके, म्हणजे जिओग्राफिकल ऍड्रेस, ओके, तर या गोष्टी नॉर्मल मायनरला माहिती नसतात, आणि या गोष्टी ऍक्च्युली वॉलेट सर्व्हिसेस प्रोव्हायडर्सला सुद्धा नीट माहिती नसतात. या गोष्टी नंतर एखादा रिसर्चर शोधून काढू शकतो, त्या बाबतीत काहीच वाद नाही. पण हे रिपोर्टिंग जर मॅन्डेटरी केलं गेलं या प्रकारे तर खूप प्रॉब्लेम येईल. म्हणून सगळे आता सध्या कानी कपाळी ओरडतात की तुम्ही हे इन्फ्रास्ट्रक्चर बिलमध्ये अमेंडमेंट घडवून आणा. म्हणूनच एवढा प्रयत्न चालू होता बऱ्याच दिवसांपासून, पण ते अमेंडमेंट युनॅनिमसली पास करायचं होतं, आणि जितके लोक तिथे होते, मे बी 200, 300, 400 जेवढे पण रिप्रेझेंटेटिव्ह असतील, त्यातल्या फक्त एका माणसाने नाही म्हटल्यामुळे हे बिल मधलं अमेंडमेंट नाही झालं, आणि आता बिल ऑलरेडी नेक्स्ट स्टेजला पोहोचलंय. 27 सप्टेंबरला त्याच्याबद्दल वोटिंग होणार आहे, आणि ते या प्रकारचं बिल आहे की मॅन्डेटरीली ते पास होणारच आहे. सो पास होण्याच्या आधी जर अमेंडमेंट करता आली तर हा एक लास्ट चान्स आहे. यानंतर अमेरिकेतली मायनिंग इंडस्ट्री खरंच प्रॉब्लेम मध्ये येऊ शकते, कारण लँग्वेज भयंकर आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. Visa white paper describes NFTs as promising medium for fan engagement. तर खूप काय म्हणणार, आता भरपूर चांगल्या डेव्हलपमेंट्स इथे दिसत आहेत. पेमेंट सर्व्हिसेस कंपनीज जे आहेत, म्हणजे विजा सारखे वगैरे बाकीचे, पेपॅल आहेत, आणि आणखी भरपूर आहेत जायंट्स. तर हे यांचं, मला तरी असं वाटतं की यांचा प्रॉब्लेम हा झालेला आहे की फार जुन्या काळापासून मी म्हणतो तसं कायम की मोठी पाईपलाईन चाललेली आहे, हजारो म्हणजे शेकडो करोड लोकांची ट्रान्झॅक्शन्सची. त्याच्यामध्ये हे लोक आपापले नळ घेऊन बसलेत खाली, मोठमोठे टँकर घेऊन, रेग्युलर बेसिसवरती त्यांचे पर्सेंटेज चालू आहे. ओके, आणि आता त्यांना असं तर वाटायला लागलंय की जर आपण क्रिप्टोमध्ये, म्हणजे क्रिप्टो करन्सीमध्ये किंवा यातल्या एखाद्या आस्पेक्टमध्ये जर आपण नीट पद्धतशीरपणे काम नाही केलं तर आपले हे जे नळ आहेत ना, छोटे छोटे वाटतात असे बघायला, पण ते प्रत्येक ट्रान्झॅक्शनला जेव्हा छोट्या छोट्या नळातून एक थेंब निघतो तेव्हा तो मोठा अमाऊंट तयार होते, आणि ही मोठी अमाऊंट कोणाला लूज करायला आवडणार नाही. मग आता ते काय प्रयत्न करतायत, काहीतरी करून प्रूव्ह करायचं की आम्हाला क्रिप्टोमध्ये चांगलं काम करायचंय. हे प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी आता रिसेंटली काय केलं, 3-4 दिवसांपूर्वी, की $1.5 एक NFT आहे, क्रिप्टो पंक्स नावाची कॅटेगरी आहे, रादर सिरीज आहे किंवा कलेक्शन आहे NFTचं. 10,000 NFT आहेत त्याच्यामध्ये. त्यातलं सगळ्यात कॉस्टलीएस्ट NFT आता सध्या काहीतरी त्या ओनरचं म्हणणं आहे की मला $91 मिलियन पाहिजेत, म्हणजे जवळजवळ 740 करोड किंवा 730 करोड रुपये त्याला पाहिजेत एका NFT साठी. आणि हे त्यांनी घेतला क्रिप्टो पंक 7610. ओके, हा NFT त्यांनी घेतला $1.5 विजाने. आता विजासाठी $1.5 म्हणजे मोठी अमाऊंट आहे का? नाही. किंवा विजासाठी $91 मिलियन तो क्रिप्टो पंक 1 किंवा मग जो द 1 म्हणतात आय थिंक त्याला, तर तो NFT घेणं मोठी अमाऊंट आहे का? नाही, बिलकुल नाही. पण त्यांनी तो का नाही घेतला, हा का घेतला, याचा विचार करा. ओके, म्हणजे त्यांना खरंच जर बिलीफ होती तर कॉस्टलीएस्ट NFT घेऊन दाखवावा ना त्यांनी. सो हे जे काही चालू आहे हे थोडक्यात असं आहे की आम्ही पण क्रिप्टोमध्ये काम करणार आहे, आम्हाला पण इंटरेस्ट आहे, आणि क्रिप्टो खूप छान आहे असं म्हणायचं. कारण काय की त्यांना आता गत्यंतर उरलेलं नाही. ओके, तर ते त्या दिशेने आता वाटचाल करतील हळूहळू. त्यांनी मध्यंतरी आता तेच म्हणणं आहे की व्हाईट पेपर पब्लिश केला होता. व्हाईट पेपरचं नाव सुद्धा यांनी न्यूजमध्ये कव्हर नाही केलंय. पण असो, त्यांनी NFTsला प्रॉमिसिंग मीडियम फॉर फॅन एंगेजमेंट म्हटलंय. फॅन एंगेजमेंट म्हणजे काय की आता क्रिकेटमध्ये पण NFT येतील बहुधा, बास्केटबॉलमध्ये आलेले आहेत, बेसबॉलमध्ये ऑलरेडी आले आहेत, फुटबॉलमध्ये ऑलरेडी आहेत. तर हळूहळू NFTs म्हणजे फॅन्सला, जसं आपण एखाद्या म्हणजे सचिन तेंडुलकरची सही असलेली बॅट आणणं किंवा मग ग्लेन मॅग्राची सही असलेला बॉल आणणं, कलेक्ट करणं, अशा गोष्टी जशा आपल्याला महत्वाच्या वाटतात तसेच NFTs हळूहळू महत्वाचे होतील, आणि त्यातून चांगली एंगेजमेंट होईल फॅन्स बरोबर, हे त्यांचं म्हणणं आहे. चांगलं म्हणणं आहे.
पण मला असंच वाटतंय अजूनही की हे लोक इथे म्हणजे या कंपनीज इथे फक्त आणि फक्त जुन्या बिझनेस मॉडेलला चेंज करून इकडे यायचं कारण एवढंच आहे की दे डोंट वॉन्ट टू लूज द कंट्रोल दे हॅव इन द मार्केट. दे डोंट वॉन्ट टू लूज द मनी इनफ्लोज दॅट दे ऑलरेडी आर यूज टू. असो पुढे बोलूया. SEC wins judgment against actor Steven Seagal after he ignores court order to settle crypto fraud case. तर SEC म्हणजे सिक्युरिटीजचा जो रेग्युलेटर आहे अमेरिकेतला, त्यांची केस चालू होती स्टीवन सीगल बरोबर. आय थिंक 2020 मध्ये शेवटी सेटलमेंट झाली होती. काहीतरी $3.5 लाख आसपास काहीतरी स्टीवन सीगलने SEC ला देणं लागत होते ते, आणि ते त्यांनी पाठवले नाही. आय थिंक काहीतरी फक्त $75,000 पाठवले आणि त्यानंतर त्यांनी काही पाठवलेलं नाही. आणि प्लस त्यांनी त्यांच्या वकिलानेही यांना दाद देणं बंद केलं, यांचे मॅनेजरही त्यांच्याशी बोलत नाहीत. प्लस स्टीवन सीगल निघून गेलेत रशियाला. आणि व्लादिमीर पुतीन जे प्रेसिडेंट आहेत रशियाचे, त्यांनी स्पेशल ऑर्डर साईन करून स्टीवन सीगल यांना सिटिझनशिप बहाल केलेली आहे रशियाची. त्यामुळे यांना तशी भीती काही नाहीये. पण ही केस जिंकल्यानंतर आता यांना पूर्ण ऑथॉरिटी मिळते SEC ला की यांच्याकडून ते पैसे वसूल करायचे आणि ते वसूल केल्याशिवाय राहणार नाही. पुढच्या बातमीकडे वळूया. त्यातल्या त्यात यांना ऍक्च्युली एक ICO प्रमोशनसाठी $2.5 लाख मिळाले होते आणि $7.5 लाख इन टोकन मिळाले होते, आणि त्याच्याबद्दल त्यांची केस चालू होती. हे केसला पेशीला म्हणजे काय म्हणतात जिथे अपियर व्हायचं असतं कोर्टात तिथे गेले नाहीत, त्यामुळे पण प्रॉब्लेम झाला. पुढची बातमी बघूया. Dogecoin millionaire says he is going all in on Cardano, bullish on both Doge and ADA. तर कार्डेनोची प्राइस भरपूर आणखीन वाढेल असं त्यांना वाटतंय. त्यांचं नाव पण आपण बघूया. ओके, ग्लॉबर त्यांचं नाव आहे. 33 इयर ओल्ड आहेत ते, आणि डोजकॉइन त्यांनी खूप आधी घेऊन ठेवले होते आणि आता भरपूर प्राइस वाढल्यामुळे ही बिकेम अ डोजकॉइन मिलियनेअर. आणि आता ते डोजकॉइन थोडेसे विकून आता ते म्हणतात की जे काही इन्कम माझं येईल आतापासून पुढे, तर ते सगळं वापरून मी डायरेक्टली डोजकॉइन कार्डेनो घेणार आहे काही झालं तरी. सो बघू आता, म्हणजे यांचं एवढा कॉन्फिडन्स आहे, प्रत्येकाचा आहे की नाही हे मला माहिती नाही, पण अजूनही मार्केटमध्ये स्ट्रेंथ आहे, अजून वर जाऊ शकतं असं वाटतंय. पण कार्डेनो बद्दल मला आता काही कॉन्फिडन्स वाटत नाही, कारण त्यांचा स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट येणार म्हणून ऑलरेडी ते भरपूर वाढलेलं आहे. कार्डेनो पण, डोजकॉइन पण बऱ्यापैकी वाढला होता. आता किती वाढतील हे प्रेडिक्ट नाही करू शकत नॉर्मल माणूस, पण आता ज्यांचा भरोसा आहे ते घेतील, ज्यांचा भरोसा नाही ते विकून टाकतील. पुढची बातमी बघूया. मेम क्रिप्टो वॉर्स, डोजकॉइन अँड शिब प्राइजेस फॉल्टर, केक मॉन्स्टर जम्प्स ओव्हर 800% इन 7 days. तर डोजकॉइन हा ऍक्च्युली ओरिजिनल मेम कॉइन मानला जातो. मेम म्हणजे काय की काहीतरी गंमत करायची, खिल्ली उडवायची. तर बिटकॉइनची गंमत उडवायची म्हणून डोजकॉइन तयार केला गेला होता, बिटकॉइनलाच फोर्क करून. तो कम्प्लीट सॉफ्टवेअर फोर्क करून इकडे आणलं. फक्त असं झालं की त्याला मायनिंगला इश्यू यायला लागले, मग त्यांनी मायनिंगला स्क्रिप्ट अल्गोरिदमकडे मूव्ह केलं, कारण डोजकॉइनला कोणी मायनिंगच करत नव्हतं. SHA-256 अल्गोरिदम वापरून करणं कठीण होतं, बरोबर, कारण एवढी मायनिंग पॉवर वापरून प्रॉफिट काहीच नव्हता. डोजची प्राइस फार कमी होती. सो त्यांनी काय केलं, डेव्हलपर्सने, ठीक आहे आपण SHA-256 वरतून जाऊया स्क्रिप्टकडे, आणि स्क्रिप्टकडे जाऊन काय केलं, लाईट कॉइन वरती पिगी बॅक करायला लागले. म्हणजे थोडक्यात एखादा मायनर जर मायनिंग करतोय तर त्याचा ब्लॉक सबमिट झाला लाईट कॉइन ब्लॉकचेनला की तो इकडे पण सबमिट व्हायचे कॅल्क्युलेशन्स, रादर डोजकॉइनला पण सेम चालून जायचं आणि त्यातून डोजकॉइन मायनिंग चालू होतं. त्याला मर्ज मायनिंग म्हणतात. सो थोडक्यात काय की डोजकॉइन हा असंच गमती जमतीत तयार झालेला कॉइन आहे, पण कम्युनिटी एवढी स्ट्रॉंग होती. मी बघतोय 2016-17 वगैरे मध्ये पासून की कम्युनिटी खूप स्ट्रॉंग होती. डेडिकेटेड लोक आहेत डोजकॉइन ऍक्सेप्ट करणारे, सेंड करणारे, ट्रान्झॅक्शन्स करणारे आणि मायनिंग करणारे. तर त्यामुळे डोजकॉइन आता इतका स्ट्रॉंगली वाढला की अजून आता सध्या तो 50%ला आहे टॉप पासून, तरी सुद्धा तो जवळजवळ 8,000% ग्रोथ देऊन झालेली आहे डोजकॉइनची. सो तो परत जर टॉपला पोहोचला किंवा नवीन टॉपला गेला तर 10-15,000% आपण म्हणू शकतो मागच्या वर्षीच्या हिशोबाने त्याची ग्रोथ झाली आहे. सो थोडक्यात काय की यांची दोघांची प्राइस आणि याला कॉपी करून शिबा इनू बनवण्यात आला. शिबा इनू आणि डोजकॉइन दोघांची प्राइस आता खाली आली आहे, आणि केक मॉन्स्टर जो आहे त्याची प्राइस 7 दिवसांमध्ये 800% वाढली आहे. या बाकीच्या मेम कॉइन्स मध्ये मला सिरियसली माहिती नाही की काय पोटेन्शियल आहे किंवा काय होऊ शकतं, बट डोजकॉइनची कम्युनिटी स्ट्रॉंग असल्यामुळे डोजकॉइन पुढे गेला. फीस पण कमी आहे ट्रान्झॅक्शनला, सेटलमेंट टाइम पण कमी आहेत, त्यामुळे डोजकॉइन आता सध्या पुढे गेलाय.
अग्रेसर आहे आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की डोजकॉइन कॅन बी यूज ॲज अ पेमेंट मेकॅनिझम, कारण फीस कमी आहेत, ट्रान्झॅक्शन सेटलमेंट टाइम्स कमी आहेत, जे आधीचे मुद्दे आहेत तेच ते. तर या नोटवरती आपण आजच्या एपिसोडला पूर्णविराम घेऊया. उद्याच्या एपिसोडमध्ये आपण नक्की भेटूया. तोपर्यंत बाय द टिप्स अँड हॉडल. बाय गाईज.